आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य चुकीचं, अजित पवारांचं मत. कोल्हापूर चित्रनगरीत जगाशी तुलना करणारे आधुनिक तंत्रज्ञान उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. शिवसेना ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावर रवी किरण इंगवले यांची निवड. आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा संघर्ष. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. शेतकरी आणि लाडक्या बहिणींसंदर्भात बबनराव लोणीकर यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री आज बारामतीमध्ये आले असता पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले, त्यांचं ते वक्तव्य चुकीचं आहे. या संदर्भात त्यांच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांना चांगली समज देतील. मी पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या विरोधात आहे. 5वी पासून बाकीच्या भाषा शिकवल्या जाव्यात या मताचा मी आहे, असं अजित पवार म्हणाले. मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे, त्याच्यामध्ये दुसरं कुठला प्रश्न नाही. आणि 5वी पासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं. सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये 5वी पासून पालक लोक मराठी भाषा, इंग्लिश भाषा आणि काही हिंदी पण भाषा, काही लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल बोलणं, त्यांचं बोलणं चुकीचं आहे, त्याबद्दल मत कुणाचंच नाहीये. आणि त्याबद्दल त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी स्पष्टपणे त्यांना समज देणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर बोलून. कोल्हापूर ही कला नगरी आहे, त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरीत जगाशी तुलना करणारे आधुनिक तंत्रज्ञान उभारणार असून येत्या काळात पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह FTI मार्फत चित्रपट शिक्षणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. शिवाय मराठी सिनेमासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची देखील या ठिकाणी स्थापना करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोल्हापुरातील चित्रनगरी येथे 44 कोटींच्या विविध चित्रीकरण स्थळांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आशिष शेलार बोलत होते. या ठिकाणी पोस्ट प्रोडक्शन ज्या ठिकाणी आम्ही करू, त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये या चित्रनगरीच्या भागामध्ये जगाशी तुलना करेल. देशातल्या अन्य राज्यांमध्ये असलेल्या व्यवस्थांपेक्षा काकडभर वर अशी तंत्रज्ञानातल्या सुविधेची व्यवस्था या चित्रनगरीत आम्ही करतो. या ठिकाणी आज आम्ही हा निर्णयच केलेला आहे. फिल्म टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या FTI बरोबर याच कोल्हापूरमध्ये प्रकाशली. आपण याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि संबंधित सर्व इकोसिस्टीम या संबंधामधल्या कोर्सेसचं प्रशिक्षण या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इथेच वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून एक पाऊल पुढे घेऊन आपण शिक्षणाच्या व्यवस्थेला, चित्रपट शिक्षणाच्या व्यवस्थेची सुरुवात या वर्षीच करणार आहोत. कोल्हापुरात नूतन जिल्हा प्रमुख पदावर रवी किरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. जिल्हा प्रमुख पदासाठी शेवटपर्यंत चर्चेत असलेल्या इच्छुक पदाधिकाऱ्यांनी रवी किरण इंगवले यांच्या निवडीला थेट विरोध केलाय. जिल्हा प्रमुख पदासाठी माझं नाव निश्चित झाल्याचं वरिष्ठांनी सांगितलं होतं, मात्र असं काय झालं की माझं नाव बदलण्यात आलं याचं कोडं उलगडलं नसल्याचं इच्छुक पदाधिकारी हर्षल सुर्वे यांनी म्हटलंय. दरम्यान आपल्याला मिळालेल्या जिल्हा प्रमुख पदाच्या संधीचं सोनं करून जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद वाढवणार असल्याचं नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी म्हटलंय. एका बाजूला सांगायचं की तुमचं फायनल झाले आणि एका बाजूला असं थांबवायचं, हे आता कळायला पाहिजे. म्हणजे हे खंजीर खुपसणारे कोण आहे, मिठीत घेऊन खंजीर खुपसणे ही प्रवृत्ती
कशी आम्ही सहन करणार त्यात तुम्ही काय असणार आहे? कारण तुम्ही त्या नवीन झाले तर त्यांच्यासोबत तर आम्ही 100% काम करू शकत नाही. पण अशा घातकी माणसासोबत काम करणं हे काय आमच्या तत्वावर बसत नाही. कोल्हापूर जिल्ह्याची शिवसेनेच्या माध्यमातून सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून माझी नियुक्ती करण्यात आली. सर्वप्रथम मी पक्षप्रमुखांचं व त्यांच्या बरोबरीनं काम करणाऱ्या सर्वच नेते मंडळींचा हार्दिक आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास संपादन केला. त्या विश्वासात पात्र ठरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करून दाखवू असे मी त्यांना आश्वासित करतो. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या 2 मंत्र्यांमध्ये म्हणजेच अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. या वादाला आता वेगळंच वळण मिळालंय. भाजप नेते पंडित पाटील यांनी या वादावर तोडगा देताना पालकमंत्रीपद भाजपकडे सोपवावं अशी थेट मागणी केली आहे. दोघांचाही वाद विकोपाला जात असेल तर तिसऱ्या पक्षाकडे जबाबदारी द्या अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता अधिकच तापण्याची शक्यता आहे. हा वाद लवकरात लवकर मिटला पाहिजे. भरत शेठ यांना किंवा आदिती यांना यांचा जर वाद मिळत नसेल, आज पालकमंत्री पद नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नाही, जिल्ह्याचं वाटप बरोबर नाही, तर आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे सरकारकडे की तुमचा वाद जर मिटत नसेल तर हे पालकमंत्रीपद बीजेपीला द्या. म्हणजे जनतेचे प्रश्न, एखादा विषय कितीपर्यंत लांबवायचा याला पण मर्यादा आहे. ओडिशातील पुरी येथे रथयात्रेदरम्यान आज पहाटे पुन्हा एकदा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. 2 महिलांसह 3 भाविकांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झालेत. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ यात्रेच्या उगमस्थान असलेल्या जगन्नाथ मंदिरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील श्री गुंडीच्या मंदिराजवळ पोहोचले असता ही दुर्घटना घडली. या बातमीसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
नागपुरात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. तेली समाज, हिंदी भाषा, शिक्षक व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आहेत, पण मुख्यमंत्री आम्हाला वेळच देत नाही असा स्पष्ट आरोप त्यांनी केलाय. 1 रुपयात पीक विमा योजना केव्हा आली व केव्हा बंद झाली हेही कळलं नाही असं सांगत सुळेंनी सरकारवर शेतकऱ्यांच्या धोरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत, त्यांना खूप वेळा वेळ करते, ते वेळ देत नाहीत मला. हा एक छोटा प्रॉब्लेम आहे. जर आज भेटले तर कंप्लेंट करा ना माझ्यावर. कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे देवेंद्रजींशी? मला देवेंद्रजींकडे आता 2 महत्वाची कामं आहेत ज्याच्यासाठी हे काम आहे. एक तेली समाजाचा एक इश्यू माझ्याकडे वारंवार येतोय. त्या समाजाचे लोकच मला भेटायला आलेत, त्यांचा एक इश्यू आहे, त्याच्यासाठी मी त्यांची वेळ मागितली. एक दुसरं हिंदी भाषासाठी त्यांनी जर वेळ दिला तर आम्हाला आवडेल थोडासा. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांचे कर्जमाफी सरसकट व्हावी हा एक महत्वाचा विषय आहे. आणि त्याचबरोबर 1 रुपयानी त्यांनी इन्शुरन्स एक स्कीम सुरू केली, ती अशीच बंद झाली. काय कळलंच नाही, आली कधी स्कीम आणि गेली. ती इलेक्शनच्या आधी आली होती आणि आता एकदमच गायब झाली. त्यामुळे क्रॉप इन्शुरन्सवर नक्की अनेक विषय आहेत. आणि मला देवेंद्रजींना विनम्र विनंती करायची आहे की दरवर्षी अशी सिस्टम असते की जेव्हा सेशन सुरू होतं त्याच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं की राज्याचे हे प्रश्न आहेत, एक पुस्तिका दिली जाते आणि ते काम मग सगळ्या खासदारांनी दिल्लीत फॉलोअप करायचं असतं. गेले 2 सेशन अशी मीटिंगच घेतली. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून योगायोगाने तुम्ही म्हणला तर माननीय मुख्यमंत्री आज नागपूरला असतील. माझी सगळ्या पत्रकारांना विनंती की तुम्ही त्यांना माझ्या वतीने आणि खासदारांच्या वतीने विनम्र विनंती करा की एक मीटिंग आमच्यासाठी घ्या. म्हणजे महाराष्ट्रातले दिल्लीचे जे प्रश्न आहेत आम्ही ताकदीने, त्याच्यात काय पक्ष नाही आहे, राज्याच्या वतीने आम्ही सोडू. तुम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईडलाईन. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारानं सोयगाव आगारासाठी पहिल्या टप्प्यात 10 अत्याधुनिक बस मंजूर झाल्या असून त्यातील 5 बसेस आज सोयगाव आगारास प्राप्त झाल्यात. उर्वरित बस लवकरच सोयगाव आगारात दाखल होणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलताना दिली आहे. नवीन अत्याधुनिक बस सेवा अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे साध्या दरात या बसने प्रवास करता येणार असल्यानं प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं. अखिल भारतीय डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघ कंधारची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा जिल्हाध्यक्षाच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आलाय. अखिल भारतीय डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघटना कंधारच्या अध्यक्षपदी निलेश गायकवाड, तर कार्याध्यक्षपदी रमेश सिंह ठाकूर, उपाध्यक्षपदी नरसिंग पेटकर, सचिवपदी संतोष सोमासे, उपाध्यक्षपदी विनोद डाखोरे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 20 संचालक पदासाठी निवडणूक पार पडतीये. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन आणि काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल हे बिनविरोध निवडून आल्यानं 18 संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, परनय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्या येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं. लातूर शहरात विकास कामांच्या नावाखाली मोठमोठ्या वृक्षांची कत्तल सर्रासपणे केली जाते. मोठ्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या जात आहेत. याकडे मनपाचं दुर्लक्ष का, असा सवाल करत लातूर ग्रीन वृक्ष टीमच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. ग्रीन लातूर टीम गेल्या अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन स्वखर्चानं करत आहे आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगत आहे. मात्र प्रशासनामार्फतच वृक्षतोड होत असेल तर निषेधार्ह असल्याचं मत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीनं मांडण्यात आलंय. जाहीर निषेध. गुळ मार्केट चौकामध्ये जवळपास 3 मोठी झाडं ही विकासाच्या नावावर तोडण्यात आलेली आहे. पेवर ब्लॉकचं काम चालू होतं, मान्य आहे, सगळीकडे रस्ते आणि नाल्या होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
पण त्यासाठी 3-3, 4-4 वर्ष जतन केलेलं वृक्षतोड ही कुठली योग्य परिस्थिती. त्यासाठीच आज आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला आणि यामध्ये झाडांसाठी जपणं किती आवश्यक आहे. लातूरकरांनी दुष्काळाच्या कळा भोगलेल्या आहेत, त्यांना पुढे कुठेतरी या झळा पोहोचू नयेत यासाठी आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून अविरत वृक्ष लागवड केली जाते. पण काही अशा वृत्तींमुळं आज झाडांची संख्या दुरावत चाललेली आहे. कितीतरी आज विकास कामं असे होत आहेत की झाडांचा बळी दिला जातो. ते कुठेतरी थांबलं पाहिजे याच उद्देशाने आज हा निषेध करण्यात आलेला आहे. लातूरकरांना परत एकदा आव्हान असेल की आपल्या परिसरातील वृक्षतोड कशीही करून थांबवा. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.